नागपूर शहरात पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता अनेक भागात डासांची संख्या वाढली आहे। त्यामुळे डेंग्यू, कावीळ रोगांची साथ, मलेरिया सारख्या रोगांची भीती आहे। ही सगळी रोगराई पाण्यातून होणाऱ्या जंतूंच्या संसर्गामुळे होत असून यावर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे। आयुक्तांनी सर्व कामे सोडून नागरिकांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या जाम प्रकल्पाचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत जावे यासाठी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। यामुळे या कालव्यांचा विकास व्हावा यासाठी 92 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। आता याला मंजुरी मिळाली असून कामाची सुरुवात करण्यासाठी निधीचा पहिला हप्ता सुद्धा देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे नागपुरात बॅनर लागले आहे। या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। विधान भवनाच्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेला बांबू लावून ही होर्डिंग्स अनधिकृतपणे लावण्यात आली आहे। आता अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिव्यांग असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार त्या पदावर मुदतवाढ मिळत आहे। तशी शासनाने बँकेला वेळोवेळी आर्थिक मदत केल्यानंतरही बँक सुस्थितीत येत नसल्याची नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती माननीय सहकार मंत्री यांच्या निदर्शनास आणून बँकेवर सक्षम अधिकारी नेमावा अशी मागणी करण्यात आली। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। फक्त शैक्षणिक पदवीचे शिक्षण आवश्यक नाही, शिक्षणातून मिळणारे ज्ञान जीवनात आचरणात आणणे महत्त्वाचे आहे, कारण जीवनाची परीक्षा ही सर्वात मोठी परीक्षा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले। प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था आणि मातोश्री अनुसया महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरवण्यात आले। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। एनसीआई में बाल रोग विशेषज्ञ ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर पंकज द्विवेदी आयोजन सचिव और डॉक्टर तृप्ति दाभाले सम्मेलन की कोषाध्यक्ष है। 9वीं मिड टर्म पीएचओ सीएमई 2024 का उद्घाटन समारोह शनिवार को कन्वेंशन सेंटर राष्ट्रीय कैंसर संस्थान नागपुर में हुआ, जिसमें मुख्य अतिथि के रूप में एम्स नागपुर के कार्यकारी निदेशक डॉक्टर प्रशांत जोशी उपस्थित थे। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। लोकसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी तयार केलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याने भाजपने पक्षांतर्गत मोठे ऑपरेशन सुरू केले आहे। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर या मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख यंत्रणा तत्काळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे। लोकसभेची निवडणूक 5 लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती। वर्षभर निवडणूक मोडमध्ये असलेले भाजप आणि पक्षांची तयारी बघता गडकरींच्या दाव्यांनी त्यावेळी कुणाला फारसे आश्चर्य वाटले नव्हते। फार तर लाखाचा फरक पडेल असे बोलले जात होते, मात्र निवडणुकीचा निकाल आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। गडकरी यांना 1.5 लाखांच्या सुद्धा मताधिक्यांजवळ पोहोचता आले नाही। निकालाची आकडेवारी आणल्यानंतर भाजप नेते हरबडून जागे झाले। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे। सूर्यकांता विश्वनाथ कोहरे असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्या तावडीतून चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका करत त्याला त्याच्या आईच्या कुशीत सोपवले आहे। महिला आरोपीला नागपुरात आणल्यानंतर रेल्वे उपअधीक्षक पांडुरंग सोनने आणि वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशीत यांनी आज रात्री पत्रकारांना या प्रकरणातील घडामोडीची माहिती दिली आहे। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठलीही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात, याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दिली। बालवयात अंधत्व आलेल्या असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे। संगीता पवार असे या मुलीचे नाव आहे। या मुलीचे बेसिक कम्प्युटर ITI इथे शिक्षण झाले। कम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते। माऊसचा वापर न करता शॉर्ट कीचा वापर करून ही कम्प्युटर चालवते। मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते। दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो।
पेश है विठोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट। एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही। विठोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट, जड़ से जुड़ो।